अशी माहिती आम्हाला आमचे स्कोरर कुशल मडवी सांगतायत. म्हणजे 9 डॉट बॉल, 18 चेंडूंचा खेळ संपलाय. 9 म्हणजे 9 बॉल मध्ये 37 काढलेले आहेत. हे जर पहिलं झालं असतं तर स्कोर कुठल्या लेवलला गेला असता. किशोर शेवटचा षटक स्विंग केलाय अगदी सॉफ्ट हँडेड ना. बॅकफुटला जात असताना स्क्वेअर लेगला इन फ्रंट ऑफ स्क्वेअर बॉल सीमारेषा पलीकडे भूषण पाटीलच्या बॅट मधून येतोय हा षटकार. भरपूर शॉर्ट ऑफ लेंथ बॉल होता. अखूट टप्प्याचा बॉल बॅकफुटला जाऊन मात्र हा केला फटका. षटकारांना टीमची धावसंख्या तर स्कोर बोर्डवरती 43-43. पुन्हा शॉर्ट बॉल, पुन्हा तसाच फेकून दिलाय फ्लॅट बॅटेड स्ट्रोक. जशी पहिल्या फटक्याची कार्बन कॉपीज जणू काही असा फटका खेळला भूषण पाटीलनं. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार ठोकलाय त्या झोन मध्ये. आणि या षटकाराच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या 49 या आकड्यावरती 49. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक. काउंटर अटॅक आता सुरू केलाय भूषण पाटीलनं किशोर वरती. पहिले सुरुवातीचे 2 बॉल अगदी अखूट टप्प्याचे शॉर्ट ऑफ लेन रूम दिला भूषणला. कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 14 धावा आल्या होत्या. परंतु त्यानंतर मात्र धाबांचा पाऊस. टीमची धावसंख्या 49. भूषण पाटील खेळतोय 8 बॉल मध्ये 28 या आकड्यावरती. पुन्हा शॉर्ट बॉल. या बॉलची ती प्रतीक्षा आहे. हा बॉल भूषण पाटीलला चांगलाच आवडतो. आणि यावेळी बॉलवरती बॅकफुटला जात असताना मिड विकेटला उडवलाय बॉल. बॉल सीमारेषा पलीकडे चेंडू द्या. लागोपाठचा तिसरा षटकार. एक्झिक्युटिव्ह 4-6 4 इन रो ऑन भूषण पाटील. का बॅटिंग करतोय मैदानामध्ये. 10 बॉल मध्ये 40 म्हणजेच काय तर 400च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग सुरू आहे मैदानामध्ये. हल्ल कल्लोल माजवला भूषण पाटीलनं. पुन्हा बॅक टू बॅक बॅक टू बॅक लागोपाठचा 5वा षटकार. तोही किशोरच्या अगेन्स्ट. भूषण पाटील इज ऑन फायर नाव. चेंडू द्या चेंडू द्या. 5 बॉल मध्ये 5 षटकार असा कारनामा पूर्वी मित्रांनो याच खेळाडूनं भूषण पाटीलने केलेला आहे.